देवाची वारी वारी हरिमुखे म्हणा असं हे संसार त्याच्यामधला आपण प्रतिमाध्यपेक्षा पाहला तेव्हा देव म्हणजे कोण आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या साधनाने 4 मुक्ती मिळतात. हरिमुखे म्हणा आणि 4 मुक्ती मिळतात. किती असं कोणी सांगितलं? व्यास आहे. मग तो पुराणाचा विचार नामस्मरणामध्ये किती महत्व आहे. कोणी कोणी याचं गायन केलेलं आहे असं यादी देऊन सांगतात. त्या दुसरा भाग चौवेदी जाण वेदशास्त्र आणि पुराण वेद किती आहेत? एका पुराणे सांगितलं होतं मला वेद एकच आहे की म्हणलं 4 सांगितलेलं आहे असं काय करतो तुम्ही? आणि यात एकच आहे असं कुठं सांगितलंय का? खरं त्याच्यातला अर्थ 4 वेद नाही, एकच वेद आहे. व्यासो नारायणाने 4 भाग केलेले आहे. वेद किती आहे? मग भाग कोणी करेल? पुराण सुद्धा एकच आहे. मग 18 पुराणाचं विवरण कोणी केलं? पुराण किती? एकच. समुद्र 10-5 आहे का एकच आहे? नद्या मात्र कशा आहे? सगळ्या नद्यामध्ये कोणाचं पाणी आहे? समुद्राचं. आणखी कोणाचं आहे का? जसा वेद म्हणजे एकच आहे. मग ते 4 भाग केले व्यासनारायणाने. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद प्रत्येकाचं विवरण वेगळं वेगळं आहे. आपला तसं 18 पुराणे घ्यायचे. दुसरा भाग आपला चौवेदी जाण. सर्व अगोदर कोण घेतला? चौवेदी. मग त्याच्यातून शास्त्र, मग पुढे वेद. वेद म्हणजे काय असं भागवत. त्या वेदाची निर्मिती कोणी केली का? अपौरुष आहे. त्या वेदाचं लक्षणच आहे. धर्म ब्रह्म प्रतिपादकम यत् पुरुषय वाक्यम त्याला वेद म्हणणार. वेद काही कोणी निर्माण केलेलं नाही. निर्माण जर केलं नाही धर्माचा सिद्ध अनादि सिद्ध सतत सिद्ध. समुद्रातलं पाणी कोणी निर्माण केलं आहे का? नाही. ते स्वतः सिद्ध अनादि सिद्ध. अनादि सिद्ध म्हणजे स्वयंभू. त्याला अनादि सिद्ध. सिद्ध वस्तूला जन्माचा आवश्यक लागत नाही. जन्माचा आवश्यक जर लागला त्याला सिद्ध म्हणता येत. मग आपल्याला जन्माचा आवश्यक आहे काय? पूर्वी होतो का आपण? मला तो हल्ली पुढे राहणार बाबा. एखादा माणूस मरायला लागला मी मरतच नाही असं म्हटलं जायचं. मरतच नाही असं म्हणता म्हणता एक दिवस रामबोलो भाई अमर सिंह तो मर गए भले बेचारे ठंड प्रेस चाललं होतं.
लक्ष्मी तो गौरी बेचे भीक मागे धनभर. एका बाईला विचारलं, म्हणलं तुमचं नाव काय आहे? म्हणजे लक्ष्मी. आणि लक्ष्मी नाव आहे आणि भीक मागतात म्हणजे ते लक्ष्मी नावाला काही किंमत आहे का? लक्ष्मी तो भीक मागे बर का. लक्ष्मी तो भीक मागे धनभर. लक्ष्मी तो गौरी बेचे. लक्ष्मी काय वेचत होती? शेण्या. भीक मागे धनपाल. एकाला विचारलं, म्हणलं का रे बा भीक का मागतो? काय नाव आहे तुझं? म्हणलं धनपाल. बर का. आता पुढचे भीक मागे धनपाल. मर गए बेचारे ठंडन पाल. तेव्हा अनादि सिद्ध कोणाला म्हणतात याचा विचार आहे. सतत सिद्ध, अनादि सिद्ध, स्वयं. पंढरपूरचा परमात्मा कसा आहे? कोणी घडवलं का? स्वयं. स्वयं ब्रह्म हे कसं आहे? आहे का नाही? ते काही कुठून आलेलं आहे कधी? त्याचा स्वतः सिद्ध आहे. तसं वेद आहे. वेदाचं लक्षणच आहे त्याच्यामध्ये. धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपोरसे वाक्यम, त्याला वेदाचं म्हणतात. वेदाचा बराच विचार आहे जास्त सांग. त्याच्यामध्ये 2 वाक्य लिहिले, संहिता आणि ब्राह्मण. संहिता कोणाला म्हणायचं? ब्राह्मण कोणाला म्हणायचं? त्या ब्राह्मण याच्यामध्ये आरण्यक असे भाग आहे, 4 भाग केलेले. केवळ मंत्र ज्याच्यामध्ये भरलेले असते त्याला संहिता असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये धर्माचा ब्रह्माचं वगैरे विवरण केलेलं असते त्याला आरण्यक. ब्रह्मण भाग असं त्याचं वर्णन आहे. आणि सगळ्या जगातला प्रकाश कोणाच्या प्रकाशात आहे? सूर्याच्या ठिकाणी आहे का नाही? इतकं मग ज्याला हे असं म्हणतात. सगळ्या पाण्याचा सागर कोण आहे? समुद्र. तसं सगळ्या ज्ञानाचा सागर कोण आहे? वेद आहे. वेद काय काय न बोले असा असले त्याचा वेद. बडे शास्त्र 12 शास्त्र आहे. खासा नास्तिकांचा. नास्तिक कोणते? नाही सांगा. नास्तिक, जैन, चार्वाक, बौद्ध. 6 शास्त्र आहे. माध्यमिक, योगाचार, सौंदर्यात्मिक, वैभाषिक. नास्तिक दर्शनकार कोणाला म्हणतात? त्याला नास्तिक म्हणायचं. देव मानतो ना नास्तिक. अरे देव मानतो की नास्तिक. बरं देव मानत नाहीत, वेदाला मानतो. महत्व जास्त कोणाचं? वेदाला प्रमाण मानणार. वेद त्याच्यात सगळं ज्ञान. वेदातलं ज्ञान शास्त्रामध्ये आलं. समुद्रातलंच पाणी कुठे येते? ढगामध्ये येतात. ढगात पाणी कुठून आलं? समुद्रात पाणी नसेल तर ढगात कुठलंही. मग समुद्रात पाणी ढगात कसं आलं? आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होतो, पण ईश्वराच्या याच्यामध्ये असं आहे का, उन्हाळा जर तापला नाही तर समुद्राच्या पाण्याची काय होणार नाही. मग ढग कुठले? मग तो ईश्वरी दिला आहे. सगळ्या समुद्राच्या पाण्याची काय होत आहे का? मग ते वाफेच्या द्वारा पाणी कुठे जाते? 3 प्रकार आहे पाण्याचे. अति थंडी पडली म्हणजे काय होते? बर्फ घट्ट होते.
अतिउष्णता लागली म्हणजे वाफ होते ती वर आहे आणि त्याचा मध्यम रूप आहे. बर्फही नाही आणि काही नाही, त्याला काय म्हणतात त्याचं सामान्य रूप. ते तुमच्या शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र त्याच्यामध्ये भाग केलेला असतात, त्याच्यात विश्लेषण आहे. म्हणजे एका पाण्याचे 3 प्रकार असतात. त्याला फिजिक्स म्हणतात. एक पाणी एखादा प्रकार किती आहे, ते पाणी वर जात असते. सगळं केंद्र समुद्र. म्हणजे जिथे जिथे पाणी आलेलं आहे ते सगळं पाणी समुद्रात आहे. तसं जिथे जिथे ज्ञान आलेलं आहे ते सगळं ज्ञान वेदातलं आहे. सर्व उपनिषद नंदना फार मग भगवान श्रीकृष्ण कोण आहे? व्यासनारायणाने रूपक केलंय ना, गाय आहे. सर्व उपनिषद. आणि वासर कोण आहे? अर्जुन कोण आहे? आणि कोणाचं दूध पितो? ते गायीचे. सुंदर आहे. पश्चात्याने वर्षे दुभेंदली गाय. आणि मला ते मुलाचे सगळं जे दूध आहे गाईच्या सणामध्ये ते तुमच्या आमच्या करता आहे का वासरा करताय? माणूस इतका लबाड आहे. वासरू पाहत राहते फक्त. दूध कोणा करता आहे? आणि ते पाहत राहते. आणि वासराच्या समोर गाईचं दूध काढून काय करे. जाऊ द्या. दृष्टांत सगळं ज्ञान कोणाचं आहे? आणि विनाकारण मनुष्य मानलेला मी ज्ञानी हा. कोणा ज्ञान आहे याने आणलेलं आहे का? अभिमान आहे आपला कोणता आहे? म्हणून ज्ञान असावं पण काय नसावं. कारण हे ज्ञान आपल्या ठिकाणी वेदात असणार आपल्याकडे आलं सगळं. शिवाजी महाराजांनी चरित्रच केलं नसतं, तुम्ही काय सांगितलं सर? तुकोबाराने चरित्र केलं म्हणतात कीर्तनकार गुड्या मारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती तर आपण काय सांगितलं? मग हे सगळं सामर्थ्य कोणाचं आहे? संतांचं आहे. सगळं ज्ञान कुठलं आहे? इथलंही उचलायचं आणि डोक्यात शिरून दुसऱ्याला काय करायचं? मुळात कोणाचं आहे? आणि त्या ज्ञानाचे पुढे दर्शनकाराने शास्त्र केलेले आहे. हे शास्त्र म्हणजे काय नाही का? दुसरे शास्त्रामध्ये अज्ञात अज्ञापक नाही का? दुसऱ्या भागात पहिलं साई पुराणे चौवेदी जाण शास्त्र ज्ञापक. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्याचं ज्ञान जे करून देत असतो त्याला शास्त्र म्हणा. आपण कोण, कुठून आलो, हे कोणावरून कळतं आपल्याला? शास्त्रावरून. आपण कोण आहात? आपलं विपरीत ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान म्हणजे जे दुःखाला कारणीभूत होणार त्याला विपरीत. देहालाच मी म्हणतो आपण. कोणाला? यथार्थ ज्ञान आहे का विपरीत ज्ञान आहे? सुखाला कारणीभूत का दुःखाला? आहे का रे? शरीर दुःखाला का कारणीभूत? शरीर दुःखाचे डायबिटीसला काय आमंत्रण द्यावं लागते का? या घरी आमच्या चला. चला म्हणायला लागले तुमच्याकरता जागा चांगली आहे. दुःखाचे कोठार. शरीर रोगाचे
योगशास्त्रामध्ये त्याचं आयुर्वेद शास्त्रामध्ये भयंकर वर्णन केलेलं आहे. शेवटी अंतिम निर्णय कोणता? तेव्हा कोणताही तत्वामध्ये त्याला जन्म असते पुढे, आणि पुढे काय असतो? नाश असतो. मग शरीराचा आहे तसा जातो का नाश होतो? त्याला अंतःकाळ म्हणायचं. काय म्हणायचं? आणि तो सगळ्या दुःखाचा काय आहे? मरुष्य वाटत नाही मेल्याशिवाय. एखादा माणूस म्हणतो ना, वाचवा वाचवा, आता काय वाचवा, आता पुष्कळ वय झालं की. पण ते मरण काय असं त्याला मुहूर्त नसतं. कोणत्या स्थितीत येईल काही सांग, कोणत्या वयात येईल अटॅक नावाचा रोग तरुण तरुण माणसाला अटॅक आला की राम. एक तुमचा सिनेमा ऍक्टर होता, काम करत होता, कशाचं हिरो त्याच्यातला का, ते काम करता करता अटॅक आला. रामकृष्ण तुमचा राष्ट्रपती अब्दुल कलाम व्याख्यान देत असे सगळ्याला राम बोलो भाई. कल्पना आहे का? जाऊ द्या. सर्व हे दुःखाला कारणीभूत आहे. तेव्हा आपण कोण आहोत? कर्तव्य शास्त्राचं वर्ण आहे. त्याला शास्त्र म्हणतो. 6 शास्त्र आहे आणि 18 पुराण आहे. पुराणामध्ये अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची. अनिष्ट काय, इष्ट काय? कर्माचे 2 प्रकार केलेले, एक निषिद्ध आणि एक. आपण जरी कर्म करत नाही म्हटलं तरी कर्म झाल्याशिवाय नाही का. पाठाला येत नाही म्हटलं तर घरी बसून नाही. चालणे हे कर्मच आहे, बसणे हे सुद्धा काय आहे का. आणि त्याच्यामध्ये या कर्मामुळेच ते सर्व लोक चाललेलं आहे. हे शरीर तरी कशामुळे मिळालं? केले कर्म आहे. आणि त्याच्यामध्ये जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे त्यालाच काय होतात? भोग होत असतात. तेव्हा कशा करतात? शास्त्राचं काय काम आहे? तर शास्त्र हे आपल्याला चुकलेल्या माणसाला भेट बरोबर आणखी रस्त्यावर आणणे शास्त्राचे काय. अनिष्टापासून हे काढले. हे सांगणारा जे असते ना तेव्हा शास्त्राचं म्हणणं. तेव्हा आपला मार्ग चुकलेला आहे का बरोबर आहे हे ज्याच्यावरून कळत आहे त्याला काय म्हणायचं? निषिद्धाचं काय करायचं? वेदाचं काय करायचं? एकापासून पुण्य होते आणि एकापासून दिसत का पाप आणि पुण्य? मग कशावरून आहे? शास्त्र चांगलं आहे. पण पाप आणि पुण्य काय केलं पाहिजे? मानात ईश्वर दिसत असतो का? मग कशावरून मानता? जगात दिसते ना. जगतावरून कोण मानावं लागतं? ईश्वर मानावं लागतो का? जरी ईश्वर दिसत नसला तरी सुद्धा कार्यावरून कारणाकडे जायचं. धूर ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी अग्नी काय केला पाहिजे? अग्नी दिसतो का? मग आहे कशावर? मग जगात दिसतो ना. मग ईश्वर आहे कशावर? जगाला जागरता कोण आहे? जगात आपोआप होते का? जीवाकडून होते का? मग कोणीतरी चेतन करता काय केलं पाहिजे? जडाकडून आकार जात असते का? नाही का. मातीचा घट आपोआप होत असतो का? ज्या अर्थी घट दिसतो
त्याअर्थी ईश्वर काय केला पाहिजे? मांडला जड स्वरूप का? नाही चेतन स्वरूप. जड स्वरूप मातीच माती जड, हो घटाई सुद्धा जड जड मग त्याला आकार देणारा कुंभार चेतन. मग कोणाचे चेतन पुरुष का? म्हणजे सगळं चालतंय कोणाच्यामुळे चालते? अरे सगळं चालतंय कोणाच्यामुळे? ईश्वरामुळे. त्याचा नियंत्रत्व कोणाचं? ईश्वर. ते सगळं शास्त्राला सांगितलेलं आहे. त्याचा कोणीतरी नायक असावा लागतो. काय मेंढ्या पाळणारा कोणतरी कोण नाही तर दंड आणल्याशिवाय मग सगळं जग कोणाच्या आज्ञेप्रमाणे चालतं. ईश्वराचं आहे. आकाशाला सांगितलं म्हणलं हे पण सगळ्याला व्यापून राहायचं. आकाश हे सर्वच वायूने नाव घेऊन नसावे, वाहूचे दावे वर्षावे जावे. वारा वाहण्याचं बंद पडलं तर आपलं काय होईल? राम बोल भाई वायूने नाव भरी उगे नसावे, वाहूचे दावे वर्षावे जावे. पाण्याने वर्षाव काय केलं पाहिजे? केलाच नाही. आता कशाची आवश्यकता आहे? पावसाचे. पावसाची आहे. आता सगळं आकाश चाललेलं आहे. ओरडा टँकरने पाणी पुरवलं झालं आणि पुढे आणखी 1 महिना झालं तर राम बोल. मग सगळ्याला पाणी पुरवण्याचं काम नगरपालिका करते, पण ती परिच्छिन्न आहे. पण सगळ्याला आणखी पाणी पुरवण्याचं काम कोण करते? मेघाने वर्षा. एकाच गावात का सगळ्या त्या ब्रह्मांडात सगळीकडे ब्रह्मांड. नियंत्रित्व कोणाच आहे? ईश्वर. ईश्वर काय केला पाहिजे? पृथ्वी हल्ली तर काय होईल? नाही का? समुद्री रेखा पृथ्वी व्हावी. समुद्राने म्हटलं अधिक महिना आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता एक लाट आली तर सगळी आळंदी. मग इंचभर सुद्धा जागा काय करीत नाही, सोडत नाही. याचा कोणीतरी नियामक असला मग हे आपल्याला कशावरून कळते? शास्त्रावर. शास्त्र सांगते तस्मात शास्त्र. लोक शास्त्र मानत नाही तो प्रश्न सोडून नास्तिक लोक तर ईश्वरी मानत नाहीत. 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचे लोक असतात ना, असत्यमा प्रतिष्ठान दे. म्हणला जगात ईश्वर काही नाही. मग ईश्वर कोण आहे? मीच ईश्वर. सगळे जात कशा करतोय? शास्त्रावरून कळतं आपल्याला. वेदाचा अधिकार सर्वांना नाही, 3 वर्णाला आहे. त्याच्यात पण भानगडी आहे. आम्ही ऐकले माणसं ते म्हणलं फक्त एक ब्राह्मणालाच काय आहे? अधिकार आहे. नावानं वाद ब्रह्म आहे. अरे काही नाही वर्णाला काय आहे? अधिकार. संन्यास घेण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त ब्राह्मणालाच आहे, इतरांना नाही. मग त्याच्यात पोटभेद आहे. काय? मग म्हणाला वेदाचा अधिकार मग ज्ञान कसं होईल? आणि ते सगळ्याच्या सगळं ज्ञान शास्त्रात आलेलं आहे. कुठं आलेलं आहे? शास्त्राचा अधिकार 4 वर्णाला आहे. किती वर्णाला? वेदाचा पाम झालं तर क्षत्रियाला. मग ते सगळं ज्ञान शास्त्रामध्ये आलं. शास्त्राचा अधिकार गीता कोण आहे? म्हणजे एकालाच आहे का सगळे लोकांच्या जावेत? दिसायला 700 श्लोक आहे पण काय आहे ते? शास्त्र आहे. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती काय लिहिली ऐका. म्हणून गीतेचे श्लोक आहे 700 आणि टीकेमध्ये 9 किती आहे? 9000 आहे.
ते थोडक्यामध्ये सांगितलं कोणी भगवान झाले आणि व्यापकातलं कोणी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज आहे काय त्या कशा करता सांगितलं वेद पुढे आणि पुढे मग शास्त्रामध्ये न्यायशास्त्र सांख्यशास्त्र नाही योग मीमांसा शास्त्र सांख्यामध्ये योग येतो हे पण न्याय सांख्य मीमांसा मग न्यायामध्ये दोन न्याय वैशेषिक बरं का न्यायामध्ये एक कणाद आणि वैशेषिक गौतम न्याय वैशेषिक बरं सांख्यामध्ये बरं का प्रकृती पुरुष दोन सांगितले त्याच हे त्याच्यामध्ये योगशास्त्र सांगितले पुढे मीमांसा मीमांसेमध्ये पूर्वमीमांसा जैमिनी उत्तर मीमांसा म्हणजे व्यास असं आहे हे झाले शास्त्राचे प्रकार नाही का तेव्हा पहिला कोण वेद दुसऱ्या भागातलं पहिलं चरण आहे चौवेदी जाण आता हे सगळे पुराण मग सगळे रामायण पुराण मग श्रीमद भागवत पुराण जास्त प्रसिद्धी कोणत्याची आहे रामायण आणि भागवत आणि रामायण राम अवतारामध्ये रामायण तयार झाला कृष्ण अवतारामध्ये भागवत तयार आहे आता हे भागवताचं काही सांगितलं नको त्याच्यात सगळा विचार आणखी भागवतामध्ये आहे कशाने भरलेलं आहे रामायण आणि हे सगळे आता जिलबी कशी असते कोरडी जिलबी वेगळी तळलेली रसात बुडवलेली वेगळी नुसती तुपातून काढली कोरडी जिलबी म्हणायची कशातून काढली जलमी करताना त्याची गोड गोड पाकात नाही टाकली नाही जमणार विद्यार्थ्याला काय माहिती जिलबी कशाला त्याला फक्त एकच माहिती आहे श्रीखंड नाही तर शिरा नाही तर गुलाबजाम पहिली ती पाकातून काढलेली नाही पाकातून नाही कोरडी त्याच्यापेक्षा सर्वांगी गोड म्हणजे कोण तुझा पाकात गोळावी म्हणून अधिकारानंद कशामध्ये अरे भगवंताचे अवतार झाले म्हणजे खरा आनंद दोन अवतारात एक रामायण आणि भागवत 18 पुराणे आहे मग त्याच्यामध्ये पुराणाचा मग त्याच्यामध्ये राम अवतारातल्या लीला कृष्ण अवतारातल्या लीला हे अवतार जरी झाले असले तरी ते कार्यापुरते 2, 3, 9 अवतार मत्स्य कस्य वराह वामन परशुराम आणि राम अवतार 2 पूर्ण आहे मत्स्य अवतार कशा करता झाला ते वेदच नाही रे बघा सोडून हयग्रीवानी त्याच्याकरता मत्स्य अवतार कस्य अवतार म्हणजे कुर्मा अवतार पृथ्वी खाली जायला लागली देवाने काय केलं मग मत्स्य कस्य वराह हिरण्याक्षाने पृथ्वीच नेली लोक कुठे राहणार कोणता अवतार मत्स्य कस्य वराह बळीने स्वारी केली सगळे त्याच्या दारात उभा राहिला कोणता अवतार वामन अवतार परत सगळे
क्षत्रिय लोक उन्मत्त झाले. आपल्याला देव म्हणायला लागले. हो. मग त्याच्याकरता कोणता अवतार घेतला? परशुराम. आणि 2 अवतार स्वतंत्र आहे, राम आणि कृष्ण. बाकीचे अंश अवतार आहे. आणि अवतार कोणता? अंश अवतार, पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार. आणि त्याच्यातही भगवान श्रीकृष्णाचा पूर्णतम अवतार आहे. हो. पूर्ण आणि पूर्णतम. सहायक आणि गुण ज्याच्यामध्ये प्रगट होत असतात त्याला पूर्णतम अवतार. राम अवताराचे सुद्धा 4 भाऊ आहेत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. बरोबर ते आले. या अवतारामध्ये अपूर्ण अवतार का? तर काही लीला देवाला करता आल्या नाही, मनात बोल्या बघायला नाही, आणि त्याच्याकरता स्वतंत्र अवतार आहे. एक तुमच्या सीता स्वयंवर, सीतारामाला काय घालण्याकरता जाते, शेवटचा विधी असतो ना लग्नाचा. अरे नाही माहिती का? मध्यंतरी पडदा असतो, काय मंगलाष्टक संपली म्हणजे पडदा काय करावं लागतं, बाहेर काढावं लागतं. मग ही त्याच्या गळ्यात माळ घालली आणि तो तिच्या काय घालतो, शेवटचा काय असतो तर माळ घालायचा प्रसंग आला ना, त्या रामाला माळ घालण्याकरता एकटी सीताच होती का त्याच्या मैत्रीण होत्या? त्या देवाने सांगितलं म्हणलं बा सीतेला जसा रामपती असावा, आमची इच्छा कोणाची आहे? आमची इच्छा काय आहे? रामाच काय, आम्ही रामालाच काय करतो वरतो. कोणी सांगितलं? ते बाकीच्या बाया म्हणाल्या सीतेला तेवढी राम नवरा पाहिजे, आणि आम्ही काही गुन्हा केला काय? आम्ही माळा घातल्याशिवाय माळ घालला. भगवंतानी सांगितलं नाही बा अवतारी एक बाणी, एक वचनी, जमणार नाही. ही रघुकुल रीती आहे. म्हणलं मग आमची इच्छा स्वतंत्र अवतार घेऊ. तो स्वतंत्र अवतार म्हणजे 16 सहस्त्र आहे का? ते सुदामदेव गेला होता ना कुठे द्वारकेमध्ये, सुदाम चरित्राला. मग सगळं विधी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, लांबून सांगायचं नाही. मग श्रीकृष्णाच्या बाया दर्शनाकरता कोणाकडे आल्या? सुदामदेवाकडे. पहिली आली तू कोण आहे वगैरे असं विचारलं, कोणी सुदामदेवाने. मग दुसरी बाई काय आली, तिला विचारलं, म्हणलं तू कोण आहे? म्हणलं मी सुद्धा भगवान श्रीकृष्णाची काय. म्हणलं पहिली आवडत नव्हती का? दुसरी करण्याचं कारण ते भगवान श्रीकृष्ण उभी होती तिथे. म्हणलं मला आशीर्वाद देण्याच्या भानगडीत पडू नका. आशीर्वाद देता तुम्हाला म्हटलं लागेल. म्हणलं आहे तरी किती? म्हणलं 16,000 आहे. म्हणलं दिवसभर हात धंदा. तेव्हा राम अवतारामध्ये बायांची इच्छा पूर्ण करता आली. स्वतंत्र अवतार म्हणजे कृष्ण अवतार. राम अवतार म्हणजे पूर्ण अवतार, आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे पूर्ण. मग काला कुठं करता राम अवतारात? काला का करता? सगळे सवंगडी म्हणजे कोण? ते भगवान म्हणायचे म्हणलं अरे उड्या मारू नका बरं का. मला उड्या मारा पण डाळ्या तरी तोडू नका. काला करायचं ठरवलं शरीराच्या ठिकाणी
ते कालाचं टोपलं फेकून आणलं. एका वानराने उडी मारली, टोपलंच वर पावसाळ्याला भगवान म्हणला चुकलं आपलं, या अवतारामध्ये आपल्याला काला करता येईल. शक्य नाही. तेच सगळे वानर गोपाळ झाले. आणि मग गोपाळाच्या बरोबर देवाने काय केला, कालाला घे. काला केला, यमुनेच्या तीरात. म्हणून आलेल्या इच्छा पूर्ण करण्याकरता जो अवतारच होता त्याला म्हणायचा पूर्णतम. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कोणता आहे? पूर्णतम. गोरक्षण करता का राम अवतार? मग कोणत्या अवतार? कृष्ण अवतार. गोरक्षण केलं का गाई राखले? काही राहिले. आहे काय? हो. घरून गाई राखल्या का रानात जाऊन राखल्या? रानात नाही. आणि तो कुठं जमत का? जाऊ द्या, तेव्हा त्याला शास्त्र समजलं. शास्त्राचा उपयोग चाललेला होता. पुराण. ज्याच्या तत्वाचं विवरण असेल त्याला काय म्हणायचं? अज्ञात ज्ञापकत्व. ज्याच्यामध्ये जीव म्हणजे कोण, ईश्वर म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे कोण, धर्म म्हणजे काय, याचा निर्णय ज्याच्यात केला असतो त्याला काय म्हणायचं? शास्त्र म्हणायचं. आणि या शास्त्रातलाच विचार व्यासनारायण आणि पुराणामध्ये आहे. शास्त्रामध्ये गोष्टी नाही. भगवद्गीतेत गोष्टी आहे का? ते आम्हाला शिकवते वेळ आणावं लागते मग नाही तर परत झोप गेला बाबा. एखादी हासाची गोष्ट काय करायची नव्हतं बरं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये काय नाही आणि भागवतामध्ये कथा आहे काय? वंशावळी, त्यांचे कार्य ज्याच्यामध्ये असते त्याला पुराणाचं म्हणणार. अशी पुराण किती आहे? 18. आपल्याला एकच पुराण माहिती आहे, ते म्हणजे भागवत. काही हरकत नाही, एक तरी ही सर्व यांचा विषय कोणता आहे? 18 ही पुराणे. पहिल्याच्या कोणतं आपलं 4 वेद, 4 जाण, 18 ही पुराण. मला सार कोणता आहे? 18 ही पुराणे. हरी एक आहे. शेवटी त्यांचा विषय कोणता आहे? हरीचं चिंतन करणे हा त्यांचा काय मग ईश्वर कसा आहे, काय आहे, त्याचं कार्य कसं आहे, त्याची काय आवश्यकता आहे, सर्वच्या सर्व जाणण्याकरता मुख्य जर कोणतं आहे? हरीची. हरीचं काय करायचं? गाऊ नाचू फिरू करू अनुवाद. सगळे शास्त्र, वेद, पुराण यांचा विषय काय? वेद जयागाती तेव्हा देवाचाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, देवाची द्वारी उभा क्षण बरी. आम्ही सांगतो असं नाही. तेव्हा भगवंताचं चिंतन करणारे कोण कोण आहे? वेद आहे, पुढे शास्त्र आहे, पुढे पुराण आहे, आणखी बरेचसे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 18 ही पुराणे झाली. मंथुनी मग आम्ही तुम्हाला हे जे सांगितलं याच्यातला आसार भाग सगळा काढून टाकला. लोणी असते का नाही, तूप असते, लोण्याला तूप म्हणत नाही. अग्निवर तापवल्या जात असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? आणि आपल्या ह्याच्यातून दह्यातून काढलं तर त्याला काय म्हणायचं? त्याप्रमाणे त्याचा सार भाग कोणता नाही का? त्या तुपाला सुगंध असतो. काय सुगंध? सगळ्यामध्ये महत्व कोणाला आहे? तुपाला. सर्व अंश त्याच्यामध्ये.
ते दिसायला थोडं दिसते पण त्याच्यात भरपूर एक शक्ती असते बघायला. मग हे सगळं आम्ही मंथन करून कुठून काढलंय? वेदाचं मंथन केलं. पुढे शास्त्राचं मंथन, पुढे पुराणाचं मंथन, या सगळ्याचं मंथन करून मंथुरी नवनीता, तेचे गेट अनंत. भगवंताचं चिंतन म्हणजे नवनीत आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गरज बोलत आहे काय? दयाच्या भावामध्ये तूप विकल्या जात असते का? नाही, तुपाचा भाव काय असतो? वेगळं. असं आहे का? मग याचं महत्व कळण्याकरता भगवंताच्या नामाचं, हरीच्या नामाचं महत्व कळण्याकरता कोणती उपमा दिली? नवनीताची उपमा. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही उपमा आलेली आहे. पहिल्या अध्यायामध्ये सुरत करण्याच्या पूर्वी आलेला ज्ञानाग्नी कडसले व्यासपद मेजेने आते. ज्ञानेश्वरीच्या पदाले परिपाक्य आमोद, मग ज्ञानाग्नी संपर्के कडसली विवेके, पदाले परिपाक्य आमोद. ते तापवावं लागते. मग काय शेवट त्याला असा भाग काय होत? बाकी एक परमात्म्याचं झाले हे मात्र सार आहे. सार 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 म्हणून सगळ्यातलं सार. जर कोणाचे एखादा आंबा आहे, आंब्यातलं सार त्याच्यातला रस आहे. आपण जो विकत घेतला टरफला घेतला का? कोळीच्या करता घेतलं का? मग कोणाकरता घेतला? मग टरफले फेकून देतो. कोळी काय करतो? रसही फेकून देतो. सार कोण आहे? तसं भगवंताचं नाव हे काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणा काय प्रत्येकातलं चरण आहे. 18 वेदशास्त्र प्रमाण आणि एक नारायण सर्वांमध्ये भगवंताचा नाम मंत्र जप रामकृष्ण. हो म्हणलं पापात जाईल पण आमचा उद्धार होईल का? म्हणलं मुखी नाम म्हणजे आमच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. चारी मुक्ती मिळून देण्याचं सामर्थ्य कशात आहे काय? सांगणारे कोरे वेद अनंत बोलिला. साई शास्त्राचा विचार अंती अर्थाची द्यायला का? त्याच्यातलं द्यायला वेद अनंत बोलिला. विठोबाची सरळ आहे. साई शास्त्राचा निर्धार. हाची साई शास्त्राचा विचार हाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. मग हितवंत आहे विठोबाची शरण जावे. भगवंताचं चिंतन करते. हे सर्व मध्ये सारातलं सार जर काही काढलं ते मंथनी नवनीता त्याप्रमाणे भगवंताचं चिंतन हे त्याच्यातलं काय सार आहे. हरिमुखे म्हणा, साई शास्त्री प्रमाण 18 पुराणामध्ये मंथनी नव्हत्या त्याची ज्ञान वाया व्यर्थ कथा. एक हरी आत्मा आहे. जीव शिव समा वाया तो दुर्गमी. एक हरी आत्मा जीव शिव समा. जीव आणि शिव याचा भेद कसा पण पडला? मायेमुळे. अविद्या उपाधी लागला, जीव झाला. माया उपाधी लागला. माया म्हणजे शुद्ध सत्वात्मक आणि मलिन सत्व म्हणजे अविद्या. अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलं तर जीव भावाला प्राप्त झाला आणि मायेमध्ये प्रतिबिंब पडलं ते कशा जीव शिव दोन्ही हरिरूपी सिंधुत्वातून गण्याने हरी. हा जो भेद पडलेला आहे तो उपाधिकृत भेद आहे, नाही का?
जीव शिव दोन्ही भेद. उपाधी माहिती केली म्हणजे जीवाशिवाचं काय आहे. कल्पना विद्या तेने झाला जीव. मायोपाधी शिव. उपाधी बाजूला केली तर शुद्ध चैतन्य. काही घटाकाश आहे, मटाकाश आहे. आकाश दोन आहे का आकाश एकच आहे. दोन कोणामुळे बसतात. उपाधी बाजूला केली तर तसं उपाधी बाजूला की तो जीव ब्रह्मा जीव किंवा स्वरूप आहे. जीव शिव दोन्ही भेद. तिसरं चरण 18 पुराणे हरिच मंथनी नाव देतात. एक आहे आत्मा. आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही भेद आहे. भेद कोणी पडला उपाधीमुळे. उपाधी बाजूला गेली तर विचारता निरसला मग तत्वतच एक आंबा असतो, लहान आंबा आहे, मोठा आंबा आहे, हा भेद आहे का? बरोबर आहे. पण एकदा रस केला म्हणजे त्या रसात भेट आहे का? म्हणलं हा रस लहान रस आहे, हा मोठा भेद आहे. तिसरं चरण कोणतं आहे? एक कार्य आत्मा जीव शिव सम वाया म्हणून तो काय कर वयात दर्गवी न काय संसाराच्या निषिद्ध विषयाकडे तू मन जाऊ देऊ ज्याच्यापासून पापोत्पत्ती होत असते अशा ठिकाणी इच्छा काय कर देऊ मन जाऊ देऊ. एखादा प्रदक्षिणेला निघाला, मोठे मोठे लग्नाचे काय तो हरिपाठ म्हणून राहिलेला आहे ना, भगवंताचं काय करतो चिंतन करतो. मग बॅनरकडे लक्ष जाऊ द्या. वयात दुर्गवी जगामध्ये सगळे रंग असतात, काय असतात. जगत आहे एकच आसक्ती. काही नास्तिक लोक आहे, काय काय काही आसुरी संपत्ती, काही आहे काय. हे सगळे प्रकार आपल्याला काय बासुंदी विकणार आहे दिसतो, दारू विकणारा काय दिवस नाही आपण पाहायला. मग कोणत्या गोष्टीकडे मन जाऊ द्यायचं आणि कोणत्या गोष्टी वाया तो दुर्गमी ज्याच्यापासून पापोत्पत्ती होते तिकडे मन काय करू द्यायचं नाही. आणि पुण्योत्पत्ती होते तिकडे काय करायचं मन जाऊ द्यायचं. म्हणजे गोष्ट सांगतात ते कीर्तन सुटलं, पुढे रिक्षा पाहत होते. ते रिक्षा काही जाण्याकरता भेटेना. एक रिक्षा काय झाला भेटला. म्हणलं का रे तिकडे भरपूर रिक्षा आहे, तिकडेच तमाशा चालू होता. तिकडे रिक्षा काय होते आणि इकडे एकही वेळेला. म्हणलं असं का बरं? त्याने सांगितलं, म्हणलं हे पहा तुमच्याकडे कीर्तन पाहून रिक्षाने जाणारे माणसे काय देणार आहे म्हणे आम्हाला. फारच झालं 50 रुपये दिले. किती दे? आणि तमाशाकडून येणारे पाहून येणारे माणसं म्हणलं 500 रुपये देतात. किती? 500 रुपये. ते मामा म्हणायला लागले, म्हणलं बघा आणि बरं तमाशाचं काय फुकट असते का? जर तिकीट असते. तिकीट देऊन पैसा देऊन काय विकत देतात आणि फुकटाचं पुण्य डायरेक्ट घ्यायला काही नाही. बरं तमाशामध्ये काय गादागिरी असते का? कीर्तनात गादागिरी असं आहे ना. म्हणून जास्त गिराईक कोणाचा तमाशाचा. म्हणून रिक्षेवाले जास्त कुठं आणि इकडे कुठं काही गिराईक आहे. वायात दुर्गमी नामदेवा पाठ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचा आपला स्वतःचा वैभव सांगणार. नामदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घरघाट
वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा. म्हणलं आम्हाला परत सर्व कोण दिसू? परमात्मा मोकळी जागा दिसते का? नाही. भरला त्याचा अर्थ आहे का? साखरेच्या खड्यामध्ये गुढी कशी असते? भरून असते. भुसामध्ये मात्र भाग आहे. भुसामध्ये बुडकाला गुढी काय असते? कमी असते. जास्त असते. शेवटाला कमी असते. पानसट असते. आणि खड्यामध्ये साखरेच्या खड्यात हो, सारखी कमी जास्त असते. भरला गंधात हरिची सगळ्यातला आम्हाला कोण दिसतो? हरिची विद्या विनय संपन्न समदर्शिना सर्वत्र समनाम ब्रह्म निर्दोषम हे समशब्द वापरलेला आहे. मग ज्ञानेश्वर या बोधावरून हरी पडलेला. कोणत्या बोधावरून? भरला गंधात सामान्य बोधावरून का? मग अशा स्थितीला प्राप्त झाल्यानंतर तुका म्हणे चाकुणी माझा अनुभव आला अंगी. काय अगोदर आम्ही काय घेतला? अनुभव आले. सुंदर अभंग आहे. साई शास्त्रीकारण 18 पुराणे मंथुनी नवनीता ये करी आत्मा ज्योतिषमा ज्ञानदेवा पाठ पुरुषा त्रिगुण हे सार याचा विचार कधी करू?